गडावरती रंगरंगोटी सुरू झाली. राज सदर चित्रण्यासाठी कोकणातील निष्णात रंगारी घोडावरती गोळा झालं. रामायण महाभारतातील प्रसंग सुबकपणे राज सदरेवरती चितारलं जात होतं. खारीच्या मऊ केसांचे निरनिराळ्या आकारांचे कुंचळे नानाविध रंगछटांनी सजलं होतं आणि गडावरच्या अपुऱ्या इमारती, माड्या, घरटी तत्परतेने पुरी केली जात होती. त्यासाठी मोरपंत विठ्ठलकर ही मंडळी सदैव झटत होती. दौलतीचे नामांकित डेरे श्यामेने गडावरती आणले जात होते. गडाच्या उतरणीवर वाळवून स्वच्छ करून आबादन केले जात होते. राज्याभिषेकाच्या वेळी 50,000चा राबता गडावर होईल असा दांत्यांचा तर्क होता आणि त्या अंदाजाने गडाचे पाचाडचे अंबारखाने भरले जात होते. बालकिल्ल्यातून येणे प्रत्येक यादी पुरवण्यात नागाप्पा वाणी मग्न झाला होता आणि जिजाऊसाहेबांच्या आज्ञेनुसार सोयराबाई साहेबा, पुतळाबाई साहेबा सर्व लक्ष ठेवित होत्या. पण काशीबाई राणीसाहेब मात्र या धावपळीत कुठे दिसत नव्हत्या. त्या अंतरुणाला खिळून त्या वैद्यांच्या सल्ल्यावरून काशीबाईंना पाचाडच्या वाड्यात हलविण्यात आलं. त्यांच्याबरोबर पुतळाबाईंना, सगुणाबाईंना पाठवण्यात आलं आणि वैद्यांच्या औषधांनी आणि मांत्रिकाच्या उपचारांनी त्यांना गुण पडत नव्हता. दिवसेंदिवस त्यांची तब्येत ढासळत होती आणि जिजाऊसाहेबांच्या मनात काळजी रेंगाळत होती. सवड मिळेल तेव्हा राजा पाचाडला काशीबाईच्या महाली जात होतं आणि विचारपूस करीत. या एकाची आणखी एक काळजी राजांच्या मनात रेंगाळत होती. प्रतापराव गेल्यामुळे सेनापदी पद मोकळं पडलं होतं. ते फार काळ मोकळं राहणं इष्ट नव्हतं. राज्याभिषेक प्रसंगी आदिलशाही मोगलाई अपशकून करण्यास सरसावण्याची शक्यता होती. रात्रीच्या वेळी राजे आपले खास महालात बसले होते. समयांच्या प्रकाशात महाल प्रकाशित झाला होता. खास विश्वासाची माणसं हजर होती. आनाजी, मोरोपंत, येसाजी, युवराज, संभाजी ही मंडळी राजांचा विचार जाणून घेण्यास उत्सुक होती. राजांना आपलं शल्य बोलून दाखवलं. प्रतापराव गेलं. त्यांची जागा घेईल असा माणूस आम्हाला दिसत नाही. आनाजी अद्भुत म्हणून, महाराज आनंदराव विजय संपादून गडावर आले आहेत. त्यांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे. राजांच्या चेहऱ्यावरती मंद स्मित झळकलं. आनाजी, विजयावरच सेनापतीपद द्यायचं असेल तर विजय संपादन करणारे असे अनेक वीर आमच्या जवळ आहेत. पणाला काबीज करणारे तुम्ही. कोंडाजी हा सालेर मुलेरचा दिपवणारा विजय मिळणारे मोरपंत आहेत. हंसाजी, येसाजी आहेत. पंत आता जोखीम वाटते. नुसते धाडस यश यांचा विचार करून भागणार नाही. सर्वनोबतीच्या अंगी अनेक गुण असावे लागतात. मुलूक जाणणारा, प्रसंग अवधानी, फौजेचा विश्वास, दूरदृष्टीचा, त्याचबरोबर राज्याविषयी अविचलित इमान बाळगणारा असा सर्वनोबत असावा लागतो. आमचं सेनापती दोन, त्यांची कथा पाहणार, नेताजींच्या जवळ धाडस, सैन्याचा विश्वास आमच्या नात्याची जाणसार गुण होते. पण राजांचं इमान नव्हतं, वाया गेलं आणि प्रतापरावांना अजोड धाडस, अविचलित इमानी असूनही प्रसंगाच्या अवधानापायी खर्ची पडलं. आमच्या जीवाला ओढ लावून गेलं. आबासाहेब, आम्ही बोलू? संभाजीराजांनी बोला. आम्हाला हंसाजी मामा दिसतात. ते शांत आहेत, त्यांच्याजवळ अनुभव आहे आणि राज्याशी ते इमानी आहे. संभाजीराजा नजर स्थिरावत राजांनी विचारलं, शेवटचा अंदाज कसा केला? स्थिर आवाजात युवराज म्हणाले, त्यात अवघड काय? एवढा मोहिमा केल्या, पराक्रम गाजवले, खुद्द रक्ताचं नातं असूनही कधी सरनोबतीची हाव धरली नाही. बहलोलचा पराभव करण्यात त्यांची आनंदरावांना साथ होतीच, पण ते आनंदरावांच्या संग गडावरती आले नाहीत. आनंदरावांना गडावर पाठवून चिपळूणच्या छावणीवर तातडीने गेले. राजांचा चेहरा गंभीर बनला, पण क्षणात उठत म्हणाले, ठीक आहे, पाहू. आनाजी, आज तुम्ही पाचाडला जाऊन तिथल्या अंबारखान्याची व्यवस्था पहा. तसं गडाखाली पेट भरले असं नागाप्पा सांगत होता. माळ गडावर चढायला दिरंगाई काय होते हे पाहून तुम्ही गडावरती या. बाळाजी, हंसाजी मोहिते यांना आम्ही शक्यतो लवकर चिपळूणला येत असल्याचं कळवा. पण राज्याभिषेक? मोरपंत बोले. राजा हसत म्हणाले, काळजी करू नका, त्याला हजर राहावंच लागेल. पण त्याहीपेक्षा चिपळूण छावणीनं आमच्या मनात अधिक गुंता वाढवल्या. रात्र झाली, आम्ही विश्रांती घेतो. सारे राजांना मुजरे करून निघून गेले. संभाजीराजे पाय शिवण्यासाठी नजीक येताच राजांनी विचारले, शंभूराजे, आनंदरावांना सकाळी भेटायला सांगा, याची वार्ता कोणाला कळता का? मला ते आले की तुम्हीच आम्हाला वरती द्या. संभाजीराजे महालाबाहेर गेले. राजांची नजर पलंगाकडे गेली, पण डोळ्यावर झोप नव्हती. तसेच बैठकीवरती सकाळी देव दर्शन आटपून राजा जिजाऊसाहेबांच्या मारी आलं, पण महालात जिजाऊसाहेबा नव्हत्या. 7 महालाकडे गेल्याचं राजांना कळलं. राजा 7 महालाकडं वळले, तोच मोरपंत तेथे आले. त्यांनी वर्दी झाली, फिरंगोजी दर्शनासाठी आले. राजा सदरेकडे वळलं. सदर महालात फिरंगोजी होतं. त्यांनी मुजरा केला. मुजराचा स्वीकार करून राजा म्हणाला, फिरंगोजी,
परक्यासारखे राजसदरेवरच थांबला तसं नाही महाराज. आपण जगदीश्वराकडे गेला होता तेव्हाच मासाहेबाचं दर्शन घेतलं. टाकोटाक गडावर परतायचं होतं म्हणून एवढा तातडीनं बरं आलं. राज्याभिषेकाची बातमी कळली जेव्हाला चैन पडायला एकदा पाहावंसं वाटलं म्हणून तजवीज करून टाकोटाक गडावर आलो. राजा पुढं झालं. फिरंगोजींना आपल्या हातांनी बैठकीवर बसवीत राजा म्हणाला, फिरंगोजी आम्ही जाणतो हे घडतं ते आपल्यासारख्यांच्या आशीर्वादानं. राजा फिरंगोजींना गडाची हाल हवाल विचारित होते. सर्व जाणून घेत होतं. बोलणं संपलं तरी फिरंगोजी उठेनात. राजांच्या ध्यानी आलं. फिरंगोजी काही सांगायचं आहे का? आणि फिरंगोजीच्या सुरकुत्यांचं जाळं थरथरलं. आपलं पागोट सावरीत फिरंगोजी भरल्या कंटानं म्हणून, राजा या पायांच्या शिवेत काळाचे पांढरे झालं. गडावर एवढा थाट होणार, आपण छत्रपती होणार आणि ते बघायला मी मातूर इथं असणार नाही का? मला चिचारता साऱ्या गडास निकुम सोडला असा डोळ्यात तेल घालून गड राखायला हवा. जागा सोडून जाऊ नये. गाफील राहिल्याच मुलायचा राखला जाणार नाही. राजा हसत होतं. हसता काय राजा, थोरांची थट्टा होते तर जीव जातो गरीबाचा. आजवर मी काय बी मागितलं नाही. एवढं एकच मागणं आहे फिरंगोजी, आज्ञा साऱ्या गड्यांना गेल्या. त्याचं भोपाळगडाला आहे. पण आम्ही तुम्हाला विसरलो नव्हतो. तुमच्याशिवाय आमचा राज्याभिषेक होणार कसा? भोपाळगडाची तात्पुरती व्यवस्था लावून आम्ही तुम्हाला राज्याभिषेकाच्या आधी बोलावून घेऊ. तुमच्या खरीच आमचा राज्याभिषेक होणार नाही. फिरंगोजी एकदम उठले. राजाने नजर केली. संभाजीराजे सदैव येत होते आणि फिरंगोजीने मुजरा केला. संभाजीराजे फिरंगोजीकडे धावलं, वाकून त्यांच्या पाया पडलं आणि भारावलेले फिरंगोजी राजांना उठवीत म्हणाले, शंभूबाळ हे काय? राजा दोघांच्याकडे आनंदाने पाहत होतं. फिरंगोजी युवराजांनी केलं तेच बरोबर, नाही तर तुमच्या तोंडून शंभूबाळ हे शब्द उमटले नसते. त्यांना अंगाखाद्या खेळवलं. त्यांनी पाया पडणं उचित. आबासाहेब जरा बाहेर येतात. संभाजीराजांनी विचारलं. राजा दारापर्यंत गेला. दोघांची कुजबूज झाली. राजा माघार आला. त्यांनी मागून आलेल्या संभाजीराजांना सांगितले, फिरंगोजींना सारागड दाखवा, नव्या इमारती दाखवा, राज्याभिषेकाची सर्व तयारी दाखवून त्यांना विडे वस्त्र देऊन पाठवा आणि गडाची व्यवस्था लावून रायगडी लवकर यायला सांगा. फिरंगोजी आम्ही जातो, जरा महत्वाचं काम आहे. फिरंगोजीने मुजरा केला. राजा सदरेबाहेर गेलं आणि राजा संभाजीराजांच्या महालानजीक आलं. महालाबाहेर दारूबंकी उभं होतं. महालात कोणाला न सोडण्याची आज्ञा करून राजा महालात गेले. महालात आनंदराव उभे होते. राजा बैठकीवर बसले. राजांच्या गंभीर मुद्रेकडे पाहून आनंदरावांना काय अंदाज येत नव्हता. राजांनी खाशा महालात एकांतात का भेट घ्यावी हे त्यांना कळत नव्हतं. आनंदराव आम्ही तुम्हाला मुद्दाम बोलवलं. जी बहिलोलचा पराभव करून तुम्ही गडावर आलात, पण हंसाची माहिती का आली नाही? चिपळूणच्या छावणीची गडबड ऐकून ते तातडीनं चिपळूणला गेले. कसली गडबड? आम्हाला सारा ऐकायचं आहे, मोकळेपणानं सांगा. आनंदरावांचा घसा कोरडा पडला. महाराज प्रतापराव आणि 6 सरदार नेसरीच्या युद्धात कामी आले. सेनापतींच्या मृत्यूची बातमी ऐकून छावणीत अस्वस्थता वाढली. चिपळूण छावणीच्या सदरात थोडी चलबिचल झाल्याची वार्ता हंसरावांना कळली. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही असेच गडावर जा, मी चिपळूणला जातो. गडावर जातात राजांना छावणीकडे पाठवून द्या. मग आम्हाला काय जरूर सांगितलं नाही? राजांनी अस्वस्थ येऊन विचारले. आपण इथं गडबडीत होता आणि हंसाजीराव छावणीवर गेले म्हणजे काळजीचं कारण नाही असं वाटलं. छान. आनंदराव इतकी सोपी गोष्ट वाटली. त्याचवेळी महालात सेवक आला. राजांची नजर त्यांच्याकडे वळली. राणी सरकार महालात वाट पाहत आहेत. राजे तुटकपणे म्हणा, इथलं काम संपताच आम्ही येत आहोत म्हणून सांगा. सेवक गेला. राजांची नजर आनंदरावांकडे वळली. आनंदराव फौज म्हणजे 18 जातीची हजारो मनांची बांधलेली मोठ बांधणीचा एक दुवा जरी कच्चा झाला तरी त्या गवताच्या काड्या वाऱ्यावर सुटायला कितीसा वेळ लागणार? बांध फुटला तर हातारवाटांनी धावणार, पाणी कशानं आवरणार? सेवकाने परत प्रवेश केलेला पाहतात राजे संतप्त झाले. बिचारा सेवक गर्भगडीत झाला होता. काय तातडीनं बोलावलंय? आमचा निरोप सांगितला नाही? जी खाली मान हलक शेव म्हणाला. त्रस्त होऊन राजा उठलं. सेवकाच्या मागोमाग राजा चालत होतं. राज मला जातात त्यांची नजर उभ्या असलेल्या पुतळाबाईंच्याकडे गेली. सोयराबाई असतील या कल्पनेने गेलेले राज पुतळाबाईंना पाहता चकित झाले, पण मनात दबलेला संताप व्यक्त झाला. राणीसाहेब, दागदागिने, शालू, जरी, वस्त्र यापेक्षा आम्हाला अधिक महत्वाची कामं असतात. हो, पण ती ध्यानी यायला हवीत ना. पुतळाबाईंचा संताप उफाळला. असं बोलणं पुतळाबाईंच्या तोंडून राजांनी कधी ऐकलं नव्हतं. पुतळाबाईंचा सारा चेहरा फुलला होता. डोळ्यात पाणी तळत होतं. राजांनी विचारलं, काय झालं? आयुष्यभर तिनं काही मागितलं नाही. जाताना दर्शन करावं असं मनात आणलं तर काय गुन्हा? कोणावर बोलता? कशी आठवण झाली हे तिचं नशीब. आम्हाला कोणी सांगितलं नाही. केव्हा सांगणार? वेळ हवा ना. घटकावर इथं थांबले, पण आपण कामात गुंतलेले नाही. राजाने निरोप पाठवला आणि राजांना काही सुचनायचं झालं. एकदम म्हणाल, तुम्ही आपल्या
मेने तू मासाहेबांना घेऊन ये, आम्ही पुढे चलतो. राजा महालाबाहेर येत असताना मोरोपंत समोर आलं. राजांनी त्यांना सांगितलं. मोरोपंत धावले. राजा नगरखान्याजवळ आले तेव्हा नगरखान्याबाहेर शेवक उभं होतं. मोरोपंताने विचारलं, पालखी? वेळ होईल, आपण पुढं होऊ, मागून सारं येईल. राजा गड उतर होते. महादरवाजाचे मुजरे झाले, पण राजांचं तिकडं लक्ष नव्हतं. राजा आपल्या तंद्रीत चालत होतं. राणी दरवाजा नजीक राजांनी थोडी उसंत घेतली. राजा अस्वस्थपणे घोड्यांची वाट पाहत होते. मीनं पुढे गेले. उलटणारा शेण मोलाचा वाटत होता. आपल्या थकव्याचा विचार न करता राजा म्हणाले, चला. राजा चालू लागलं. राजा खंडीचा चढ चढत असताना अश्व पथकाने राजांना गाठले आणि आश्वारूढ राजांनी घोड्याला टाच दिली. अश्व पथक दौडू लागलं आणि फेसाळलेली घोडी जेव्हा पासाडच्या दरवाजापाशी थांबली तेव्हा मेने वाड्यात प्रवेश करीत होतं. राजा पाय उतार होऊन गडबडीनं वाड्यात शिरलं. जिजाऊसाहेबांना आणि पुतळाबाईंना मागं टाकून राणीवशाच्या महालाकडे जात होतं. राजा महालाच्या सोप्यात आला आणि महालाबाहेर गोळा झालेल्या दासी आदवीने मागे सरल्या आणि राजांनी काशीबाईंच्या महालाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं. मात्र आणि ते तिथंच खेळलं. महालातून उठलेला आकांत त्यांचं सारे अंग बधीर करीत होता. मागून येणाऱ्या पुतळाबाई आणि राजांना बाजूला सारून आत धावल्या आणि त्या धक्क्याने राजा भारावर आलं. त्याच्यात मागायला वेळ थकली पावलं वाट चालत होती आणि सदैव ताट असलेली मान खाली झुकली होती. कानावर आक्रोश पडत होता आणि आवाजाने हातातली कामं तशीच टाकून धावणारी माणसं राजांना पाहता थपकत होती, पण राजांना कशाचंच भान नव्हतं. माल घाटणं एवढंच त्यांच्या ध्यानी होतं. राजा महालात आलं. सारा माल मोकळा होता. राजांनी आपला घाम टिपला. सुन्नपणे त्या मोकळ्या महालात होतं. डोळ्यासमोर तरळत होती ती काशी. काशी हळदीच्या पावलांनी घरात आली आणि वाड्याच्या 4 भिंतीतच हरवली. या मोगलाई रिवाजापायी मासाहेबांनी अनेक जीवांची अकारण गुंतवण केली. सई गेली तेव्हा अश्रूंनी भरली नजर घेऊन काशी काही न बोलता समोर उभी होती आणि प्रतापगडी जाताना दाराशी कोरड्या नजरेनं पाहत होती. एकदा पहाटे जाग आली तेव्हा काशी पायावर हात ठेवून तशी झोपी गेली होती. काशी काही बोलली का? मनात जखडून ठेवा असा एकही शब्द कसा आठवत नाही. काशी जीवनात आली केव्हा गेली केव्हा कधीच असं जाणवलं नाही. सारं आयुष्य उंबरठ्यातून निरखण्यात गेलं आणि जेव्हा मी उंबरठ्यावर पावलं ठेवलं नेमकं त्याच वेळी माणूस तसंच निघून गेलं. काहीच न सांगता आणि काहीच न मागता. राजांना अश्रूवरनं कठीण गेलं. अश्रूंना खळ राहिला नाही. उत्साहाने भारवलेल्या गडावर दुःखाची छाया पसरली आणि पाचाडच्या माळावर चंदनाची चिता रचली गेली. सारा उतार माणसांनी व्यापला होता. सायंकाळचं गार वारं वाहत होतं. चितेला अग्नी दिला आणि कापूर खोबऱ्याने पेट घेतला. चंदनाचा सुगंध दरवळला. ज्वाला उफाळू लागल्या. राजे ती पेट घेणारी चिता निश्चल नजरेनं पाहत होतं. एका सोबतीची अंधुक आठवण मात्र नाहीशी होत होती. चितेने पुरा पेट घेतला. ज्वालेखेरीज काही दिसेनासं झालं. फिरुंगजी पुढे झाले. राजांच्या जवळ येऊन म्हणाले, झळ लागते, जरा मागं सरावं. क्षणभर राजांची भरली नजर फिरुंगजीवर खळली. उभ्या जागी कंठ दाटला. राजा बोलून गेले, आता ही झळ आमच्या आयुष्याला पुरली. मागं सरून ती कमी व्हायचीच नाही. आणि राजांची एक पत्नी मात्र राज्याभिषेकापूर्वीच मात्र राजांना सोडून कायमची मात्र निघून गेली. राजा रायगडच्या आपल्या महालात बसलं होतं. काशीबाईचे दिवस झालं होतं. हळूहळू सर्व कारभार पूर्ववत सुरू झाला होता. पण राजांच्या मनावर जो आघात झाला होता राजा विसरू शकत नव्हतं. पावलांच्या आवाजाने राजांची नजर उंचावली. महालात पुतळाबाई प्रवेश करीत होत्या. पुतळाबाई नजीक आल्या तरी राजा काही बोललं नाही. पुतळाबाई गोऱ्यामोऱ्या झाल्या. नकळत त्यांच्या मुखातून हुंदका उमटला. राजा चपापलं. गडबडीने उठत पुतळाबाईंच्या नजीक गेलं. त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत राजाने विचारलं, पुतळा काय झालं? नागपुडीत पुतळाबाई म्हणाला, मी चुकले, पण त्याबद्दल क्षमा होणार नाही का? काय चूक घडली? कसली क्षमा? काशी आजारी होती, आपल्याला बोलवायला आले, आपण कामात होता. इकडे माझा जीव तिच्यासाठी तडपडत होता. आपण संतापलात, मलाही भान राहिलं नाही. त्या भरात उलट बोलले. राजांच्या ध्यानीत सर्व प्रकारला. पुतळाबाईंना जवळ घेत राजा म्हणाला, पुतळा आमच्या मनात काहीच नव्हतं. मग असं का वागता? राजा खिन्नपणे हसलं. पुतळाबाईंची हनुटी उंचावीत त्यांच्या नजरेला नजर भिडवीत राजा म्हणाला, पुतळा काशी गेली, पण तिनं खूप शिकवलं. आम्ही राजे केवढे जरी श्रेष्ठ असलो तरी पती म्हणून आम्ही कमी पडलो. याचं दुःख आम्हाला फार आहे. तो आम्हाला सावरायची खटपट केलीस, पण ते दैवी नव्हतं. जाताना बिचारीनं मनात काय आणलं असेल कोण जाणे. तसं नाही हा, पुतळाबाई डोळे टेपीत म्हणाल्या.
मी होते ना शेजारी, तिला शेवट दिसत होता. सारं तिला कळत होतं. तिनं सारं बोलून दाखवलं. काय म्हणाले ती म्हणाली नशीब थोर. म्हणून मी सारं पाहायला जगले. राज्याभिषेक पाहता आला असता तर फार बरं झालं असतं. नवरा आणि मुलं मोठं झालेलं पाहिलं की सारं मिळालं. दोन्ही पाहायला मिळालं मला. मी हसले. तशी माझा हात दाबीत काशी म्हणाले, खोटं वाटतं? स्वारींचं मोठेपण मी कशाला सांगायला हवं? आणि स्वारीने निर्माण केलेलं राज्य हे माझं मुलंच नाही का? दोन्ही केवढी मोठी झाली, एकच वाटतं बघ. काय? मी विचारलं. पुतळबाईंच्या नेत्रात अश्रू गोळा झाले. शब्द फुटेनासा झाला. राजा म्हणाला, सांग पुतळा, काय म्हणाले ते? पुतळबाईंना आवळा गेला. श्वास घेऊन म्हणाले. ती म्हणाली, जाताना एकदा दर्शन घडावं असं वाटतं. मी म्हणाले, आत्ता घेऊन येते. तर ती म्हणाली, नको, त्यांच्या मागं पुष्कळ कामं. सवड असली तर बघ. राजांच्या डोळ्यांतून अस्त्र निकळलं. आपलं अस्त्र फुशीत म्हणाले, पुतळा, दुःख वाटतं ते याच. आम्ही राज्य उभं केलं. प्रजा आम्हाला देव मानते. संत आम्हाला आशीर्वाद देतात. पण आमच्या जीवाशी जखडलेला तो जीव आम्हाला पाहत प्राण सोडावा ही त्यांची साधी इच्छा. पण ती सुद्धा पुरी करू शकलो नाही. बिचारा अस्राप जीव तसाच निघून गेला. केवढ्या येतना त्या जीवानं भोगल्या असतील. अनेकांचे मनोरथ सिद्धीला नेणारे आम्ही खुद्द आमच्या घरात अपयशी ठरलो. त्यात आपला काय दोष? दोष कोणाचाच नाही. असलाच तर आम्हाला एकत्र जखडणाऱ्या दैवाचा पुतळा. साऱ्या आयुष्यात आम्ही एकच शिकलोय, सारं जीवन परावलंबी आहे. करतो म्हणून काही साधत नाही. स्वप्न आणि तेही एकट्याने, एवढा एकच अर्थ या जीवनाला आहे. आलेली सुखदुःख माणूस किती चांगल्या तऱ्हेने सोसतो यावरच त्याचं कर्तेपण अवलंबून आहे. पुतळाबाईंविषयी एकदा बदलला. त्याने विचारलं, मी इकडे येताना मनोऱ्याकडे आले तेव्हा होळी चौकात खूप गर्दी दिसत होती. सारे आले वाटतं. राजे म्हणाले, पुतळा, आज आम्ही चिपळून निघालो. केव्हा येणार? बहुतेक लवकरही तोवर मासाहेबांच्या लक्ष ठेवा. त्या भारी दगदग करून घेतात, त्यांना जपा. आणि 2 प्रहरी जिजाऊसाहेबांच्या आशीर्वाद घेऊन रायगड उतरले. नौबतीचा गंभीर नाद गडावर उठला. पाचाडला गोळा झाले. राजांचं दळ राजांच्या इशाऱ्यातीबरोबर उधळलं. राजा चिपळूणच्या रोखानं दौडत होतं. पण मनात सल होती त्या पत्नीची, काशीची. शेवटचं दर्शन मात्र तिला न भेटताच मात्र तिने स्वर्गाचे द्वार मात्र धरले होते. आणि अखेर एक मात्र राजांना ते दुःख मात्र सलत होतं. आणि ते दुःख बाजूला सोडून राजा मात्र आपल्या कार्यात मात्र पुन्हा मग्न झाले.